परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची चटणी, जी की आपल्याला इडली, डोसा, उत्तप्पा यासोबत लागणारी असते. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. अगदी लवकर आणि झटपट होणारी. तर त्यासाठी इथे काय केलं, मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे तेलामध्ये छान आपण 5 ते 10 मिनटं भाजून घेऊया मीडियम फ्लेमवर. म्हणजे छान भाजल्या गेले की चटणीला चव पण छान येते. शेंगदाण्याऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळ घेतली तरी चालेल. त्यानंतर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओल्या खोबऱ्याचे छान असे पातळ काप करून घेऊ. पातळ काप केले की काय होते, लवकर बारीक होते ते. आणि किसूनही घेतलं तरी चालेल. तर इथे मी अशा पद्धतीने छान असे बारीक बारीक पातळ काप करून घेतलेले आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे खोबरं घालूया. त्यामध्ये शेंगदाणे, फुटाण्याच्या डाळीपेक्षा शेंगदाणे टाकले तर खूप छान होते. आणि त्यानंतर इथे मी घेतलेले आहे कढीपत्ता बऱ्यापैकी घेतलेला आहे. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 3 ते 4 लसूण पाकळ्या. त्यानंतर इथे कोथिंबीर भरपूर अशी. आणि त्यानंतर इथे घ्यायचं आपल्याला अर्धा चम्मच जिरं, चवीनुसार मीठ. अगदी झटपट आणि लवकर होणारी. आता बऱ्याच जणांना जर चटणी पांढरी नसेल हवी तर तुम्ही लाल मिरच्या यूज करू शकता. त्यानंतर इथे 1 चम्मच दही घेतलेला आहे. दह्यामुळे छान अशी चव येते. आणि त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. बारीक करायची आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने बघू शकता बारीक केलेली आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण मिश्रण व्यवस्थित करूया, कारण जास्त घट्ट झालेली आहे. तर कोणाला घट्ट पाहिजे असते, कोणाला थोडी पातळ पाहिजे असते. पण इथे थोडं पाणी घालणार आहे मी, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल ती चटणी. आणि आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने थोडं पाणी घातलेलं आहे. आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करतो तेव्हा पण पाणी घालायचं, म्हणजे व्यवस्थित बारीक होते मिश्रण. कारण नारळ असल्यामुळे थोडा वेळ लागतो. आता इथे कढईमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच उडदाची डाळ घेतलेली आहे. डाळ आपल्याला छान तांबूस रंगाची तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मोहरी ॲड करायची आहे आणि परत कढीपत्ता थोडा घालूया. आणि याचा तडका आपल्याला ह्या चटणीला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने छान अशी चटणी होते डोशासोबत खायला, इडलीसोबत. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघू शकता किती मस्त छान असा कलर आलेला आहे चटणीला. अगदी झटपट आणि लवकर होणारी. आणि मुलं पण आवडीने खातात आणि 2 ते 3 दिवस सहज टिकते ही चटणी. चला मग, बाय बाय.